का वागली त्यामागचं कारणही माझ्या लक्षात येत आहे। तिचा काहीतरी गैरसमज झाला आणि त्यातून तिनं हात उचलला। हो पण हे बघा, आता ह्या विषयावर मला चर्चा नकोय। हा विषय इथेच थांबवा बस। ही दीड दमडीची स्वानंदी हिची हिम्मत कशी झाली सुजितरावांवर हात उचलायची। हिची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। नको तिथे नको त्या गोष्टींमध्ये नको त्या लोकांबरोबर नाक खुपसत असते ही। हिचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा आहे, पण कधी आणि कसा करायचा। शिट शिट शिट, त्या स्वानंदीची हिम्मत कशी झाली सुजितवर हात उचलायची। कोण समजते ही स्वतःला, काय लायकी यायची। आणि इतकं सगळं होऊन तिला शिक्षा काय, तर काहीच नाही। वाव, चांगला न्याय आहे। डोकं फिरलंय माझं। आणि सुजित गप्प बसला, काहीच बोलला नाही। चांगला गाल रंगवायला हवा होता तिचा, आयुष्यभर तिच्या लक्षात राहिलं असतं, पण नाही। फालतूपणा नुसता सगळा। सुजित, येस बेब। स्वानंदीने तुला कानफटवलंय आणि तुला हसू येतंय, एन्जॉय करतोय हे सगळं। सुजित, तुला काहीच वाटत नाहीये का? तू खाली गप्प का बसलास? तिला एक ठेवून का नाही दिलीस? सुजित, मी तुझ्याशी काहीतरी बोलतीये। गप्प का बसलास याचं कारण मला सांगशील का प्लीज? तिच्या समोर संत बनायला जातोयस का तू? सिरियसली? एरवी माझ्याकडून क्षुल्लक चूक झाली तर सहज हात उठतो रे तुझा, आणि खाली गप्प बसलास तू। हा? आणि डॅडचं काय? तर घरातल्या बायकांवर हात उचलायची या घराची संस्कृती नाहीये। वाव, व्हॉट अ जोक। कधीतरी आमच्या बेडरूम मध्ये येऊन बघा म्हणावं। मुलगा संस्कृतीचं किती रक्षण करतोय हे कळेल त्यांना। सुजित, मी तुला काहीतरी विचारते, प्लीज मला उत्तर दे।